सुप्रभात, मी प्रणिता बोरसे. आपण पाहत आहात जय महाराष्ट्र. बुलेटिनच्या सुरुवातीला महत्त्वाची बातमी. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज पुण्याचा आढावा घेणार आहे. दुपारी 1 वाजता व्हीसीद्वारे ते आढावा घेणार आहे. पुणे जिल्ह्याला वाढीव निधी देण्यासंदर्भात निर्णयाची शक्यता आहे. पुणे जिल्हा नियोजन बैठकीनंतर ते आढावा घेतील. सगळ्या आमदारांना बैठकीला उपस्थित राहण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. महत्त्वाची बातमी, पुणे जिल्ह्याला वाढीव निधी देण्यासंदर्भात निर्णयाची शक्यता आहे. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुणे जिल्ह्याचा आढावा घेणार आहे. पुणे जिल्हा नियोजन बैठकीनंतर हा आढावा घेतला जाणार आहे. सगळ्या आमदारांना बैठकीला उपस्थित राहण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहे. अधिक माहिती घेणार आहोत. आमचे प्रतिनिधी रोहन कदम सध्या आपल्यासोबत जोडले गेले आहे. रोहन, महत्त्वाची बातमी आहे पुण्यासाठी. पुण्याचा आढावा घेणार आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. काय अधिक अपडेट? उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या माध्यमातून जिल्हा नियोजन समितीची ही बैठक जी आहे ती बोलवण्यात आलेली आहे. खरं तर 1 किंवा 2 फेब्रुवारीला ही बैठक आयोजित होती. तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून डीपीडीसीचा आढावा जो आहे, जिल्हा नियोजन समितीचा आढावा जो आहे तो दर 2 महिन्याला घेतला जायचा. परंतु अकाली निधनामुळे हा आढावा जो आहे, ही बैठक जी आहे ती घेता आली नाही. आणि त्यानंतर काही दिवसांमध्ये आपण पाहिलं की उपमुख्यमंत्री म्हणून सुनेत्रा पवार यांनी शपथ घेतली आणि त्यानंतर पुणे आणि बीडच्या पालकमंत्री पदाचा कार्यभार देखील त्यांच्या वतीने जो आहे तो स्वीकारला गेला. आणि त्यानंतर डीपीडीसी म्हणजे जिल्हा नियोजन समितीचा आढावा आता उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या माध्यमातून पहिल्यांदाच पुणे जिल्ह्याचा घेतला जाणार आहे. यासाठी सगळे आमदार असतील, काही खासदार असतील आणि जिल्हा नियोजन समितीमध्ये जे काही सदस्य आहेत, जे काही राज्यातले जिल्ह्यातले प्रमुख नेते मंडळी आहेत, त्या सगळ्यांना या सगळ्या बैठकीला बोलवलं जात आहे. विभागीय आयुक्त आहेत, जिल्हाधिकारी असतील, पुण्याचे कलेक्टर असतील, पुण्याचे पोलीस आयुक्त असतील, पुण्याचे ग्रामीणचे एसपी असतील, या सगळ्यांच्या माध्यमातून या बैठकीला जे आहे ते महत्त्व दिलं जातं. कारण का निश्चितचपणाने आता अर्थमंत्री म्हणून अजित पवार नाहीयेत, अर्थमंत्री सध्याच्या घडीला देवेंद्र फडणवीस सांभाळतायत. त्यामुळे जे काही बजेट सादर केलं जाणार आहे त्या बजेटच्या माध्यमातून पुणे जिल्ह्याला नेमकं किती निधी हवा आहे या सगळ्याबाबतचा आढावा जो आहे तो सुनेत्रा पवार यांच्याकडून घेतला जाईल आणि ते म्हणणं जे आहे ते मुख्यमंत्र्यांसमोर मांडलं जाईल. आणि त्यानंतर जे काही बजेट सादर केलं जाईल त्यामध्ये एक मोठा वाटा जो आहे तो पुण्याला मिळावा किंवा पुण्यामध्ये जे काही रखडलेली कामं आहेत, म्हणजे अगदी पुण्याचा रिंग रोड असेल, पुण्याची मेट्रो असेल, पुण्यामध्ये काही धरणांचे प्रकल्प, पुणे जिल्ह्यामध्ये काही धरणांचे प्रकल्प आहेत जसे की गुंजवणे असेल किंवा वेगवेगळे असतील, त्यासाठी एक निधी लागतो. त्या निधीची मागणी जी आहे ती यंदाच्या बजेटमध्ये केली जावी असा प्रयत्न जो आहे तो या डीपीडीसीच्या बैठकीमध्ये म्हणजे अर्थातच जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीमधून केला जाईल. त्यामुळे आजच्या या बैठकीला विशेष महत्त्व आहे आणि अजित पवार नसताना पहिल्यांदाच ही डीपीडीसीची बैठक होतीये. कारण अजित पवार यावेळेस नाहीयेत आणि ही डीपीडीसीची बैठक अशा पद्धतीने अजित पवारांच्या अनुपस्थितीमध्ये होणार आहे. त्यामुळे या बैठकीकडे अतिशय महत्त्वाने पाहिलं जात आहे. रोहन, तुम्ही असेच माझ्यासोबत जोडलेले राहा. आणखी एका महत्त्वाच्या बातमी संदर्भातील अपडेट तुमच्याकडून घ्यायचे.